ओके चला. ओय सदानंदाचा तू उलटी कर. तिकीट रविवारचा ठरलेला दिवस आहे खंडोबाचा. दाखव फ्रुटी. अच्छा गुड मॉर्निंग मम्मी. गुड मॉर्निंग गाईज. मम्मीनं बघा सकाळी तर्री पोहा केला आहे. वाव बाप रे बाप आई एकदम प्रोफेशनल वाटत आहे यार. वाव बापरे पप्पा. हा तर्री पोहा बघा ना. गुड मॉर्निंग गाईज. वेलकम टू अनदर ब्लॉग. आदित्य कडसे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. सो गाईज आजचा ब्लॉग आहे. आम्ही चाललो आहे जेजुरीला. आम्हाला दर्शनाला जायचं आहे. मागच्या वेळेसही गेले होते, फक्त मी राहिलो होतो. त्यावेळेस अनन्याताई होती, अजय सर पण होते. त्यावेळेस मी आहे, पण ती आहे बरोबर. सो आता आम्ही दर्शनाला जाणार आहे. आणि आता वाजले आहे 9ला, फक्त 10 मिनटं कमी आहे. आता एवढ्या वेळामध्ये आम्ही नाश्ता वगैरे करतो आणि स्टेशनला जातो. सो करतो आता नाश्ता. आता मी ना गरमागरम तर्री पोहा बनवला आहे. सो आता नाश्ता करतो आहे. आई 5 झाले तू खरं 5 झाले. गाईज झाला आहे नाश्ता वगैरे, फ्रेश वगैरे सगळेजण झाले. कॅब बुक केली आहे. सो कॅबनं जाणार आहे आता आम्ही स्टेशनपर्यंत. हो हो हो. चला. हा ही बघा कशी चालते होता. ये दादा एसी चालू आहे का? नाही ना. नाही. कैसा लगा बेटा मेरा मजा? ये बापा बस. हा म्हणा कानातलाय माझे. एक आहे त्याची चाबी घराची. कशात ठेव? पूर्ण गाणं ऐकायचं. चला काही जे वाजलं होतं निघतोय काही आता आम्ही. ते साला पूर्ण गाणंच नाही ऐकायला. कुठलं गाणं ऐकायचंय तुम्हाला? कुठलं बाबा? तू उलटी कर. पप्पा समोर बसून. पप्पा हाय पप्पा. मांडीवर बसलाय तो. मी मांडीवर बसलो. मी साईडला आहे की आईस पीस बसून आहे मी. अरे भरपूर जागा आहे की. भरपूर जागा आहे की. तो बसला माझ्या मांडीवर. लय शाली आहे. हा त्याची गोष्ट सांगते. चला दादा थँक्यू. पुणे स्टेशनला पोहोचलो आता आम्ही. चला. आणि रोहिणीताईचा फेस बघा. रोहिणीताई इकडे बघ. रोहिणीताई तिला काही उलटी होते बसमध्ये. आई बसमध्ये होते, अजून कारमध्ये पण तिला उलटी होते. तर त्यामुळे तिला झोपच लागली होती. आणि ही बघा किती स्पीडमध्ये चालत आहे मम्मी. गाईस तिकीट काढली आहे आता आम्ही. मम्मी पप्पा मी आणि रोहिणीताई.
काहीच ट्रेन पण लागून आहे बघा. चला लवकर, चला 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 रोहिणताई चला. मम्मी मोकळी आहे म्हटलं. ट्रेन चालू व्हायला आता वेळ आहे थोडा. जेव्हा चालू होणार मला वाटली का चालू झाली आता. 1 घंट्याचा प्रवास आहे आमचा काही, 1 ते 1.5 तासाचा प्रवास आहे. जेजुरी जवळच आहे इथून पुणेवरून. आणि तिकडून गावाकडले लोक येणार तर ते पण भेटणार. मामा भेटणार, मामा वगैरे सगळेजण भेटतात. हाय गाईज, बसलो आता आम्ही ट्रेनमध्ये. तुम्ही बघा. हां हाय. गाईज गाईज ऐक ना, या गाडीमध्ये पूर्ण बिहारी आहे ना. बबुआ बबुआ आहे सगळे. गाईज निघाली आता ट्रेन बघा. चला आता चाललो आहे गाईज आम्ही जेजुरीला. जय मल्हार पप्पा. जय मल्हार. बिहारी ओय. गाईज रोहिणताईनं बघा आता पेरू घेतलाय. तू पेरू घेतला आणि ट्रेन थांबली रोहिणी. ते बघ उकड काय. गाईज जेजुरी स्टेशन आला आहे. 1 तासाचा प्रवास होता आपला. हे पण उठले बघ. मी नाही बसणार आता या ट्रेनमध्ये. मी बिलकुल या ट्रेनमध्ये. काय रे, गाडी खाली झाली रोहित. बघ ना किती खाली झाली आहे ट्रेन. सगळे दर्शनासाठीच आहे बाबा. गाईज फायनली आम्ही पोचलो आता जेजुरीच्या स्टेशनला. तिथून आता आम्ही जाणार आता दर्शनाला. जास्त वेळ थांबत नाही बाई. ही डायरेक्ट आता इकडे जाते सांगली पप्पा. ट्रेनच्या सांगलीला जाते. ताईकडं या ट्रेनमध्ये बसून जायचं का काही अनन्याताईकडं अजय सरकडं. चला बघा चलो. मी बॅग घेऊन आहे तर पप्पा काय बोलते मला माहिती. मी जागरण गोंधळवाला दिसत म्हणजे डंग 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 डंग. जागरण गोंधळवाला दिसत आहे का काय यार. माझी इज्जत काढली आहे. नाही इज्जत वाढवली. वाढवली आहे का. अच्छा अच्छा वाढवली आहे. वाढवली. डंग 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 डंग. किती वर्षानंतर आलो मला बेटा 3-4 वर्ष. बघा 3-4 वर्षानंतर गाईस. मी हर वर्षी बोलायचो की येणार म्हणून, ह्या वर्षी जाणार म्हणून. बट प्लॅन माझा कॅन्सलच व्हायचा गाईस. बट ह्या वेळेस सक्सेस झाला. मागच्या वेळेस नाही झाला. मी ऑफिसला होतो. सक्सेसफुल. आणि इथंच पप्पा इथंच भेटले होते ना अनन्याताईला. हां इथंच भेटले होते. लास्ट टाइम गाईस अनन्याताई अजय सर वगैरे. हा का इथं भेटले होते. सो गाईज आलो आहे आम्ही जेजुरीला आलो आहे गाईज आम्ही जेजुरीच्या स्टेशनला. आता इथून ऑटो करायचं आपलं ते. ओके चला. आणि स्टेशन बघा गाईज, खूप भारी स्टेशन आहे. आणि जेव्हा मी 3 वर्ष पहिले आलो होतो स्टेशन काहीच नव्हतं गाईज, पूर्ण खुल्लं होतं स्टेशन. आणि हे बघा आता स्टेशन बघा गाईज.
एकदम मस्त किल्ल्या टाईप बनवलं आहे काही स्टेशन बघा, जेजुरी रेल्वे स्टेशन. हां आलो. चला बॅग घे. ऑनलाईन आहे ना? आहे ना ऑनलाईन दादा. हो दादा, हा पैसे देणार आहे. बस समोर. चला. हां समोर तर लो असलं चांगलं होतं ना. आलो आहे काहीच, पोचलो आहे आणि आम्ही जाईन थोड्या वेळाने दर्शन करायला. ए बापरे बाप, केस तर बघायची. बघा गाईस जेजुरीचं गड तुम्हाला दिसत असेल. आम्ही ह्या साईडला आहे. त्याचं दर्शनाला जात आहे आता आम्ही. आई पप्पा पण येणार, पण ते पहिल्या पायरीपर्यंतच येणार गाईस, त्यांच्याशी होणार नाही. पण दर्शन पूर्ण करायला आम्ही जाणार. काय करू ते पूर्ण दर्शन आपण करणार. हां तर आम्ही दोघंजणं जाणार. बरे मेन रिझन आम्ही कशासाठी आलो आहे हे रोहित आहे सांगणार. सांग ना, आपल्याला बोलवलं आहे ना गं. हां सांग. ए जास्त समोर जाऊ नको, इकडं सांगायचं आहे. हां काकाच्या घरचा कार्यक्रम आहे, तो त्यामुळे. हां मम्मी कार्यक्रम आहे त्यामुळे आलो आहे ना आपण. रविवारचा ठरलेला दिवस आहे खंडोबाचा. रविवार ठरलेला दिवस आहे खंडोबा देवाचा. हां हां एअरकोट एअरकोट जय मल्हार. बोललो का? ठीक आहे आम्ही जातो. जा गाई ते पहिल्या पायरीवर होते तर त्यामुळे येत नाही ते. बाय पप्पा. काय जाता आम्ही दोघं जण जात आहे दर्शनाला. एअरकोट 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 एअरकोट. आणि संडे आहे तर गर्दी किती आहे, जास्त गर्दी आहे. हां संडेचाच मान आहे ना ग. वाव यार ते व्ह्यू बघ. इथून वरे जायचं आहे. मंदिराच्या जवळच आहे. आता आम्ही चप्पल काढतो, चप्पल टाकायची रोहित दे. भंडारा घेतलाय आता आम्ही, भंडारा. आणि व्ह्यू बघा गाईस, भारी व्ह्यू आहे. बस जवळच आलो आहे गाईस आम्ही. लवकरात लवकर दर्शन करतो आम्ही. दर्शनाच्या लाईनीत लागलो आहे आता आम्ही. आता लवकरात लवकर दर्शन व्हायला पाहिजे फक्त आमचं. वैनताई थकलीस का? कंटाळा आला? लाईन मोठी आहे ना का? सदानंदाचा
फोन अलाउड असेल की नाही? नसेल हा फोन कॅप्चर करायला नाही ना? सॉरी गाईज की अलाउड नसेल तर फोन आम्ही तुम्हाला क्लिप्स दाखवू नाही शकतो. सॉरी, आम्ही दर्शन करतो लवकरात लवकर. काहीच आमचं दर्शन झालं आहे. आता लावून देत आहे. तू लावलं का? चल आपण फोटो काढून घेऊ लवकर. तर फोटो वगैरे काढून घेतो जायचं. दर्शन झालं आहे आता आमचं. आता चाललो आहे आता आम्ही बाहेरचे ह्या साईडला पुढे हळद कुंकू. हे बघ ना. सरबत घेतलं आता आम्ही. ताई खूप थकली. छान आहे ना? चांगलं दर्शन झालं आमचं आहे ना? जय मल्हार. मजा आली. ओ मल्हार. मारता भाई. रॉकी बाय पूर्ण रॉकी. अरे परी बघ ते. जय मामा भेटले गाईस. जय मामा पुन्हा आहे. तो कांतारामधला असतो ना हिरो, तसंच दिसत आहे. ऋषभ शेट्टी. एका रूम मध्ये आलो आता आम्ही. आराम करतोय, थोडा आराम करतो आणि जेवण पण करायचं आहे. काय आता आम्ही जेवण करतो. पोट भरून जेवण करायचं आता मस्त. मल्हार गाई ते मंगल मामाचा मुलगा खूप गोड आहे. मल्हार नाव आहे त्याचं आहे ना? स्कूलला जातो तू? स्कूलचं नाव काय? बजाज फायनान्स. बजाज बाल मंदिर. तुला हिरोईन दे तुझे. हां घे की मग. तू कोण खाते आता? आम्ही मला मल्हार भाऊनं मला फॉलो केला आहे इंस्टावर की यूट्यूबला? इंस्टावर. हा बघ. तो धन्यवाद मल्हार भाऊ की मला फॉलो केला आहे. तू खूप खूप तुमचा आभार की मला फॉलो केला तू. आता हे जो मी व्हिडिओ काढत आहे ना, हा तू उद्याचा ब्लॉगमध्ये बघशील. काय कुठं बघशील माहीत आहे का? यूट्यूबला आहे का नाही? तो त्याला घेऊन द्यासाठी चाललो आहे आता एका शॉपमध्ये. फ्रुटी घेशील ना की बिस्किट वगैरे पाहिजे? फ्रुटी पाहिजे तुला? ठीक आहे चल बाबा. एक शॉपमध्ये आलो आहे आपण. तुला फ्रुटी घेऊन देतो. नको फ्रुटी दाखव. फ्रुटी अच्छा माझा आहे रे, फ्रुटी नाही आहे की. आता काय म्हणते? चल आपण घेऊन म्हणते. जा ताईला दे. ताईला देऊन दे. हां ए काठीनं गोंगळ होऊ द्या पीर, मला बी जत्रे न होऊ द्या पीर. काठीनं गोंगळ होऊ द्या पीर.
हे बघ टाळ्या वाजवत आहे तुझ्या डान्ससाठी. थँक्यू म्हण, थँक्यू. महत्त्वाचं तुम्हाला व्ह्यू दाखवतो. हिनं मला सांगितलंय आपल्या पाठीमागे बघा तुमच्या, ती दिसत असेल तुम्हाला. आता दाखवतो बघा. हे बघा गाईस किती भारी व्ह्यू दिसत आहे मंदिराचा. खरं बाबा 3 वर्षानंतर आलो, बरं वाटत आहे. ये नंतर आता. अच्छा, चांगलं झालं दर्शन. मला भूक लागत आहे आता, मंचुरियन खाते आता. ही मंचुरियन ऑर्डर करते आहे. बसा ना बाबा. जेजुरीच्या स्टेशनवर आलो आहे. आता जात आहे आम्ही पुणेला. तुला माहिती आहे तिकीट मी ऑनलाईन केलं. ऑनलाईन साठी ऑनलाईन काढली तिकीट. सत्यमनं म्हणलं का तुझ्याच मोबाईल मध्ये ऍप घे आणि तूच काढ. काढली की मी ऑनलाईन. त्यानंच मग ऍप घेतला एवढ्याची पडली 40 रुपयाला. ॲज इट इज. हा तेवढंच आहे रे. पाणी. सो गाईज आमचं दर्शन असं झालं आहे. मजा आली. आता गाईज आम्ही घरी जाणार. आणि आमची ट्रेन किती वाजताची आहे का? 8:30ची ट्रेन आहे. आम्ही पावणे 8 पोहोचणार वाजले. किती वाजतापर्यंत पावणे 8ला पोहोचू? आलो आपण. किती वाजता? आपण घरी पोहोचू 11 वाजेपर्यंत. हां घरी 11 वाजेपर्यंत, पण स्टेशनपर्यंत स्टेशनला 10:15. 10:15पर्यंत. 10. गाईज थंडी लागत आहे. जॅकेट घालत आहे. तर चांगलीच थंडी होती इकडे. बरं झालं आपण कपडे घेऊन. पप्पाना पण टोपी घातली आहे गाईस. आता मी पण टोपी घालतो. ठीक आहे. कोणते? आली आहे ट्रेन. चला आता जाऊया पुणेला. बाय बाय. बाई बाई घरी. चला. मी पुणे आलो. तिकीट वेलकम टू पुणे. पुणे स्टेशनला आलो आणि आल्या सगळ्यात पहिले भूक लागली आम्हाला. तो आम्ही काहीतरी खाल्लं. आता जाते काही आम्ही घरी. कॅब वगैरे करतो आम्ही बुक. थकली का रे? मग काय. आरामात. मम्मी गाईस आलो आहे आता आम्ही घरी. आणि बघा किती वाजता आलो आहे गाईस. 11:45 आता फ्रेश होऊन भेटतो गाईस. सो गाईस आता 12 वाजले. फ्रेश वगैरे झालो आहे गाईस. आणि आज संडेचा ब्लॉग असा होता गाईस. फॅमिलीसोबत जेजुरीला गेलो गाईस. आणि जेजुरीला गाईस गावाकडले पाहुणे भेटले. मामा मामी अजून खूप जण भेटले गाईस. जय मामा, उद्देश मामा नाही, कॅप्टन मामा, फौजी मामा, मंगल मामा, सगळ्यांना भेटून खूप भारी वाटलं. आणि असं वाटत नव्हतं गाईस की, आणि मी त्यांच्यासोबत ट्रेनमध्ये बसलो ना, असं वाटत होतं की गाईस की डायरेक्ट मी वर्ध्यालाच जात आहे. आता एवढे जण भेटले तर मला तेच वाटलं गाईस. पण मग आठवलं की नाही यार, आपल्याला पुण्यामध्ये उतरायचं आहे म्हणून मग पुण्यामध्ये उतरलो. सगळ्यांना भेटलो. खूप भारी वाटलं गाईस. चांगलं दर्शन झालं. आणि 3 वर्षानंतर गाईस मी जेजुरीला गेलो. खूप मस्त वाटलं गाईस. सो गाईस आजचा ब्लॉग असा होता संडेचा. सो मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथे सेंड करू. सो मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या. चला गाईस, गुड नाईट अँड